आजच्या या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. आपला जो चॅप्टर सुरू आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधलं नेक्स्ट बीट आहे पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. तर बघा मग आता पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय. याच्या अगोदर आपण एक सिस्टीम बघितलेली आहे ज्याला आपण म्हणतो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय असतात, ठीक आहे. तर बघा आता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, ठीक आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय करतो आपण, एक हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो, ठीक आहे. आणि एक व्हर्टिकल लाईन आपण घेतो ज्याला आपण वाय ऍक्सिस म्हणतो, ठीक आहे. सपोज यामध्ये आपण एखादा पॉइंट हा पी कन्सिडर केला तर हा पी पॉइंट म्हणजे काय की याचे जे हा जो पी पॉइंट आहे हा एक्स ऍक्सिस वरती जेवढा ट्रॅव्हल झाला, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो एक्स कोऑर्डिनेट, म्हणजे एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट. आणि हा वाय ऍक्सिस वरती जेवढा ट्रॅव्हल झाला हा एवढा डिस्टन्स म्हणजे जो याला पॅरलल असतो तो असतो वाय कोऑर्डिनेट, ठीक आहे. एक्स कोऑर्डिनेट अँड वाय हा एक्स कोऑर्डिनेट, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही एक्स वरती जेवढा डिस्टन्स तो ट्रॅव्हल झाला त्याला आपण म्हणतो एक्स कोऑर्डिनेट आणि वाय वरती जेवढा डिस्टन्स ट्रॅव्हल झाला त्याला आपण म्हणतो वाय कोऑर्डिनेट. आणि या दोघांची जी काय ऑर्डर पेअर आहे त्याला आपण म्हणतो द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. म्हणजे हा जो पॉइंट पी आहे, पॉइंट पी चे कोऑर्डिनेट आपल्याला भेटतात एक्स, वाय, ठीक आहे. ही सिस्टीम आपण अगोदर बघितलेली आहे, हिला म्हणतात कार्टेशियन सिस्टीम, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायची आहे पोलार सिस्टीम. पोलार सिस्टीम मध्ये काय असतो की एक न्यू सिस्टीम आपण सपोज कन्सिडर केली यामध्ये, ठीक आहे, ज्यामध्ये हा सेम एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, ठीक आहे, हा आपण ऑलरेडी याला कॉपी पेस्ट तिकडे केलंय. आता बघा यामध्ये काय आहे की हा जो पी पॉइंट आहे तर हा पी पॉइंट घेताना यामध्ये आपण काय करतो की ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे तिला एक फिक्स लाईन कन्सिडर करतो, त्याला आपण म्हणणार फिक्स लाईन. म्हणजे जे काही न्यू सिस्टीम आहे या न्यू सिस्टीम मध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस नसेल, फक्त एक हॉरिझॉन्टल लाईन असेल तर या हॉरिझॉन्टल लाईनला आपण म्हणणार पोलार ऍक्सिस, ठीक आहे, पोलार ऍक्सिस. मग आता हा जो पी पॉइंट आहे त्या पी पॉइंटला काय करणार, हा जो फिक्स पॉइंट आहे, ठीक आहे, हा, तर या फिक्स पॉइंट सोबतचा ह्या लाईनचा सपोज जर आपण ओ कन्सिडर केलं तर हा जो ओपी आहे हा ओ पासून पी पर्यंतचा जो काही त्या पॉइंटचा या फिक्स पॉइंट पासून जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स आपण कन्सिडर करतो आर. आणि हा जो काही लाईन आहे ह्या लाईनचा ह्या हॉरिझॉन्टल लाईन सोबतचा जो अँगल आहे त्याला आपण कन्सिडर करतो थीटा. म्हणजे जी काही न्यू सिस्टीम आपण बघतो या न्यू सिस्टीम मध्ये हा वाय ऍक्सिस नसेल आणि एक्स ऍक्सिस नसेल, फक्त एक हॉरिझॉन्टल लाईन असेल तर या हॉरिझॉन्टल लाईनला आपण म्हणणार पोलार ऍक्सिस. त्यानंतर यामध्ये ओरिजिन नसतो, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो पोल. म्हणजे एक फिक्स पॉइंट आहे, हा जो ओ पॉइंट आहे त्याला हा आहे फिक्स पॉइंट आणि हा जो फिक्स पॉइंट आहे त्याला आपण म्हणतो पोल. जो फिक्स पॉइंट आहे त्याला काय म्हणतो, पोल असं म्हणतात, ठीक आहे. आणि त्यानंतर हा जो हॉरिझॉन्टल जी लाईन आहे तिला आपण म्हणतो काय, पोलार ऍक्सिस. जी फिक्स लाईन आहे तिला म्हणतात पोलार ऍक्सिस, ठीक आहे. म्हणजे मग हा जो पी पॉइंट आहे या पी पॉइंटचा हा पोल पासून जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स असतो आर, ठीक आहे. आणि त्या डिस्टन्स लाईनचा ह्या फिक्स पॉइंट सोबतचा जो काही नॉन निगेटिव्ह अँगल आहे त्या नॉन निगेटिव्ह अँगलला आपण म्हणतो थीटा. म्हणजे ह्या दोघांची जी काय ऑर्डर पेअर आहे हा आर कॉमा थीटा, ह्या पॉइंटला आपण म्हणतो पोलार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. पोलार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. यामध्ये हा जो आर आहे हा आर ला म्हणतात रेडियस वेक्टर, रेडियस वेक्टर. आणि हा जो थीटा आहे याला म्हणतात वेक्टोरियल अँगल, ठीक आहे. म्हणजे हा जो थीटा आर आहे, आर म्हणजे झाला रेडियस वेक्टर आणि हा जो थीटा आहे थीटाला म्हणतात वेक्टोरियल अँगल. तर ही जी न्यू सिस्टीम आहे हिला म्हणतात पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय आहे, हा कार्टेशियन आणि पोलारला जर आपण कंपॅरिझन केलं, ठीक आहे, तर हा जो पी पॉइंट आहे पी ची पोझिशन सेम असेल, हा जो पी पॉइंट ज्या पोझिशनला असेल त्याच पोझिशनला हा पी पॉइंट असेल, फक्त यांचं रिप्रेझेंटेशन वेगळं आहे. तर कार्टेशियन सिस्टीम मध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस असतो, तर पोलार कोऑर्डिनेट मध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस नसतो, तर त्यामध्ये
होरिझॉन्टल फिक्स लाईन असते जिला आपण म्हणतो पोलार ऍक्सिस, आणि त्यामध्ये ओरिजिन नसतो, ते एक फिक्स पॉइंट असतो त्याला आपण म्हणतो पोल. मग हा जो पी पॉइंट आहे त्या पी पॉइंटचा पोल पासून जो काही डिस्टन्स आहे त्याला म्हणतात आर, आणि हा जो डिस्टन्स लाईन आहे त्या लाईनचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबतचा जो काही नॉन निगेटिव्ह अँगल आहे त्याला आपण म्हणतो थीटा. काय म्हणतात? थीटा. म्हणजे हा जो आर आणि थीटाची जी काही ऑर्डर पेअर आहे ती ऑर्डर पेअर म्हणजे त्या पॉइंट पी चे काय झाले पोलार कोऑर्डिनेट्स झाले. ठीक आहे. मग आता आपल्याला बघायचं यामध्ये, म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल की पी पॉइंट कार्टेशियन फॉर्म मध्ये तो डिनोट करतात एक्स आणि वाय ने, आणि पोलार फॉर्म मध्ये तो डिनोट करतात आर कॉमा थीटा ने. ठीक आहे. म्हणजे कुठलाही पॉइंट असेल तर त्या पॉइंटच्या लक्षात ठेवा पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सेम असतात. ठीक आहे. म्हणजे दोघांची पोझिशन काय असते सेम. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं की हा जो पी पॉइंट आहे तो जर कार्टेशियन फॉर्म मध्ये एक्स कॉमा वाय असेल तर तोच सेम आपल्याला पोलार फॉर्म मध्ये भेटतो आर कॉमा थीटा. म्हणजे हा जो पी पॉइंट ज्या पोझिशनला असेल त्याच पोझिशनला हा पी पॉइंट पण असेल. फक्त फरक एवढा असेल हा झाला एक्स आणि वाय असेल तर तो कार्टेशियन, आणि आर आणि थीटा असेल तर तो असतो कुठला पोलार फॉर्म मध्ये, पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये असतो. ठीक आहे. तर यामध्ये काही टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की हा जो वेक्टोरियल अँगल आहे हा थीटा, हा म्हणजे काय असतो की ही जी ओपी लाईन आहे या ओपी लाईनचा हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबतचा म्हणजे जो काही हॉरिझॉन्टल लाईन आहे त्या हॉरिझॉन्टल लाईन सोबतचा नॉन निगेटिव्ह अँगल. नॉन निगेटिव्ह लक्षात ठेवा. नॉन निगेटिव्ह म्हणजे काय? ह्या थीटा कसा आहे नॉन निगेटिव्ह. नॉन निगेटिव्ह म्हणजे काय आपण बघितलं होतं की जर कुठलाही अँगल जर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मेजर केला तर तो असतो निगेटिव्ह, आणि जर तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मेजर केला तर तो काय असतो पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. म्हणून हा जो अँगल थीटा आहे तो कसा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मेजर करेल असेल. ठीक आहे. नॉन निगेटिव्ह स्मॉलेस्ट अँगल असतो, स्मॉलेस्ट अँगल. ठीक आहे. आणि या ठिकाणी हा जो थीटा आहे या थीटा ची जी काही व्हॅल्यू आहे ती असते ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 आणि लेस दॅन 2 पाय. ठीक आहे. म्हणजे थीटा कुठून कुठपर्यंत असू शकतो वेअर थीटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 अँड लेस दॅन 2 पाय. ठीक आहे. म्हणजे थीटाची मिनिमम व्हॅल्यू असेल 0 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू लेस दॅन 2 पाय. 2 पाय पेक्षा कसं असेल तो लेस असेल, नॉट इक्वल्स टू 2 पाय. ठीक आहे. तर अशा फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम भेटतो. त्यानंतर लक्षात ठेवायचं की हा जो पोल आहे त्या पोलला पोल has no coordinates. ठीक आहे. म्हणजे हा जो पोल आहे पोलला कोऑर्डिनेट नसतात एवढं लक्षात ठेवायचं. जसं आपण कार्टेशियन सिस्टीम मध्ये बघितला तर हा जो ओरिजिन आहे ओरिजिनचे कोऑर्डिनेट असतात 0,0, तसा हा जो पोल आहे या पोलला कुठलेही कोऑर्डिनेट नसतात. ठीक आहे. तर पोल हॅज नो कोऑर्डिनेट एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा झाला पोलार आणि कार्टेशियन मधला डिफरन्स. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं या दोघांमधलं रिलेशन. ठीक आहे. मग रिलेशन घेताना यामध्ये आपण सिंपल काय बघितलेलं आहे बघा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. मग आपण काय करू आता दोघांनाही एकत्र प्लॉट करू. ठीक आहे. तर हा बघा या अगोदर आपण बघितलेला आहे ही झाली कार्टेशियन सिस्टीम. ठीक आहे. यामध्ये हा पी पॉइंट आहे. मग या पी पॉइंटचा जर तो कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेला x, y म्हणजे हा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स तो झाला x, आणि हा ओरिजिन पासून y डिस्टन्स म्हणजे हा झाला y. ठीक आहे. म्हणजे परपेंडिक्युलर लाईन जर असेल तर हा झाला y. ठीक आहे. ही झाली पोलार सिस्टीम. मग आपण काय केलं या ठिकाणी की हा ओला पी सोबत जॉईन केलं. ओला पी सोबत जॉईन केलं तर ओ पासून पी पर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो आपल्याला भेटेल r, आणि हा जो अँगल आहे इथला अँगल भेटेल थीटा. म्हणजे हाच पॉइंट तुम्हाला परत कुठल्या फॉर्म मध्ये भेटला म्हणजे हा जो पी आहे त्याला आपण सेम r कॉमा थीटा मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे हा झाला x आणि y असेल तर कार्टेशियन, आणि r आणि थीटा असेल तर तो असतो कुठला पोलार फॉर्म. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हा एक परपेंडिक्युलर म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल भेटला बघा OP, आणि सपोज त्याला आपण नाव दिलं m. तर हा जो OPM आहे OPM काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. आणि हा राईट अँगल ट्रायंगल असं आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय करू शकतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन्स घेऊ शकतो. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण cos ऑफ थीटाची जर डेफिनेशन यूज केली तर काय भेटेल मग आपल्याला, तर cos ऑफ थीटा काय असतो की ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट साइड काय आहे या ट्रायंगल साठी x, आणि हायपोटेनस काय आहे r.
ठीक आहे. आणि साइन ऑफ थिटा जर यूज केला तर साइन थिटासाठी अपोजिट साइड हा थिटा, थिटाच्या अपोजिट साइड y अपॉन हायपोटेनस काय आहे r. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दोन रिलेशन भेटले, cos थिटा इज इक्वल्स टू x अपॉन r अँड sin थिटा इज इक्वल्स टू y अपॉन r. म्हणजे सो देअरफॉर r हा लेफ्टला जर आला तर x इज इक्वल्स टू काय भेटल r cos ऑफ थिटा अँड y इज इक्वल्स टू r इंटू sin ऑफ थिटा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे रिलेशन भेटले बघा, x इज इक्वल्स टू r cos थिटा अँड y इज इक्वल्स टू r sin ऑफ थिटा. या दोन रिलेशनचा यूज करून आपण काय करू शकतो की पोलार आणि कार्टेशियन मध्ये कन्वर्ट करू शकतो. जर पोलार दिलेलं असेल तर कार्टेशियन, कार्टेशियन असेल तर पोलार फॉर्म मध्ये. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट रिलेशन भेटलं x इज इक्वल्स टू r cos थिटा अँड y इज इक्वल्स टू r sin ऑफ थिटा. ठीक आहे. आता हा झाला फर्स्ट. सेकंड जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा हा r दिलेला आहे. r म्हणजे काय आहे की हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस. ठीक आहे. आणि मग आपल्याला x आणि y जर दिलेला असेल हायपोटेनस फाइंड आउट करायचा ऑल्सो. तर आपल्याला माहिती आहे मग की हा इन राईट अँगल ट्रायंगल मध्ये इन राईट अँगल हा ट्रायंगल OPM. ठीक आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो r आहे, r इज इक्वल्स टू काय असतो तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम जर अप्लाय केला तर पायथागोरस थेरम काय असतो की हा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. उरलेल्या दोन्ही साइडचा काय असतो तो स्क्वेअरची सम असते. म्हणजे r स्क्वेअर इज इक्वल्स टू काय भेटेल रूट ऑफ r square is equals to x square plus y square, taking square root on both side, so that is r is equals to root of x square plus y square. ठीक आहे. म्हणजे r is equals to काय भेटतो आपल्याला x square plus y square. आणि या ठिकाणी हा जो cos of theta is equals to x upon r and sin of theta is equals to y upon r हे भेटतात रिलेशन अजून आपल्याला. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो की दिलेले पॉइंट हे जर आपल्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये असेल तर त्याला पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि पोलार फॉर्म मध्ये असेल तर त्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. आपण बघितलं आहे की कार्टेशियन सिस्टीम म्हणजे काय, पोलार सिस्टीम म्हणजे काय आणि त्यांचे रिलेशन. ठीक आहे. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जर एखादा पॉइंट हा कार्टेशियन फॉर्म मध्ये असेल तर त्यावरून त्याचे पोलार कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट करायचे आणि जर पोलार कोऑर्डिनेट दिलेले असेल तर त्यावरून त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे. म्हणजे हा जो बीट आहे या बीटची समरी काय आहे तर तो आहे की जर आपल्याला कन्वर्जन ऑफ पोलार कोऑर्डिनेट टू कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एखादा पॉइंट हा P पोलार कोऑर्डिनेट मध्ये दिलेला आहे, r, थीटा मध्ये दिलेला आहे, त्यावर काय पाहिजे आपल्याला त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट पाहिजे म्हणजे x, y पाहिजे. तर त्यासाठी सिंपल फॉर्म्युले लक्षात ठेवा की जर आपल्याला r, थीटा दिलेला आहे, x, y पाहिजे तर x इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे r cos of theta and y is equals to r sin of theta. ठीक आहे. म्हणजे सिंपल पोलार r, थीटा दिलेला असेल, x, y पाहिजे तर फॉर्म्युला आहे x is equals to r cos theta and y is equals to r sin of theta. सेकंड आहे की जर कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतात त्यावरनं पोलार कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे. म्हणजे बघा कन्वर्जन ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट टू पोलार कोऑर्डिनेट. कार्टेशियन कोऑर्डिनेट x, y दिलेले असेल त्यावरनं आपल्याला काय करायचं आहे r आणि थीटा फाइंड आउट करायचा. तर सिंपल r साठी फॉर्म्युला लक्षात ठेवा तो असतो रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ठीक आहे. आणि थीटा साठी लक्षात ठेवायचं की या ठिकाणी cos ऑफ थीटा हा असतो x अपॉन r and sin ऑफ थीटा हा असतो y अपॉन r. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करू शकता किंवा सिंपल जर आपण यामध्ये काय घेतलं थीटा साठी tan ऑफ थीटा रिलेशन घेतलं तर tan ऑफ थीटा काय असतो sin ऑफ थीटा अपॉन cos ऑफ थीटा. ठीक आहे. sin थीटा मीन्स काय आहे y अपॉन r and cos ऑफ थीटा काय आहे x अपॉन r. Then r get cancel, so we get tan of theta is equals to y upon
x या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करू शकता. फक्त यामध्ये लक्षात ठेवायचं की जो काही कार्टेशियन पॉइंट आपल्याला दिलेला असेल त्या कार्टेशियन पॉइंट मध्ये x आणि y च्या कोऑर्डिनेट वरनं त्याचा क्वाड्रंट फाइंड आउट करणार आपण पहिले. ठीक आहे. आणि क्वाड्रंट फाइंड आउट केलं की त्या क्वाड्रंट मधला अँगल तो आला पाहिजे. जसं की x आणि y दोन्ही मायनस असेल, सपोज हा -x आणि -y दिलेला असेल, तर यावरनं आपल्याला हा जो tan ऑफ थीटा आहे तो -y/-x दॅट इज तो y/x मायनस मायनस प्लस होईल. बट y/x हा पॉझिटिव्ह आला. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह म्हटल्याच्या नंतर तो कसा भेटेल tan थीटा पॉझिटिव्ह, तर तो दोन क्वाड्रंट असतो, एक असतो फर्स्ट क्वाड्रंट आणि दुसरा थर्ड क्वाड्रंट असतो. ठीक आहे. पण मग आता इथं जर आपण बघितलं तर येणार व्हॅल्यू तुमची फर्स्ट क्वाड्रंट मधली येणार. पण तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला की नंतर त्याचा वरनं काय करायचं, थर्ड क्वाड्रंट मधला अँगल फाइंड आउट करायचा. तो एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण बघणार आहोत की कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी एखादा पॉइंट दिलेले असेल आणि त्यावरनं त्याचे पोलार कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. तर पोलार कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे सगळ्यात पहिले तो क्वाड्रंट आयडेंटिफाय करायचा आणि देन हे फॉर्म्युले यूज करायचे. ठीक आहे. म्हणजे आपण बघितलं की जर पॉइंट हा का पोलार मध्ये दिलेला असेल, r, दिलेला असेल, त्यावरनं x, y फाइंड आउट करायचं. देन यूज द फॉर्म्युलेज x is equals to r cos theta and y is equals to r sin of theta. आणि जर आपल्याला कार्टेशियन फॉर्म मधनं पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, दॅट इज x, y मधनं r, theta कन्वर्ट करायचा. यूज द फॉर्म्युला r is equals to root of x square plus y square and cos of theta is equals to x upon r and sin of theta is equals to y upon r or tan theta is equals to y upon x. ठीक आहे. तर अशा फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी पोलार आणि कार्टेशियन सिस्टीम या ठिकाणी बघितलेली आहे. ठीक आहे. म्हणजे यातला कार्टेशियन तर आपल्याला माहितच होता आणि न्यू सिस्टीम आपण पोलार सिस्टीम बघितली. देन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पोलार कोऑर्डिनेट वरचे जे काही क्वेश्चन्स आहे हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार. ठीक आहे. असेच नवीन नवीन लेक्चर्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो थँक्यू.